हॅलो काय, आम्ही मस्तपैकी आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:15 आणि आम्ही आमच्या इथल्या एरियामध्ये चाललोय खाण्यासाठी. कारण मला खूप भूक लागली होती, त्यामुळे बघू. आणि मस्त पाऊस 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 खूप भारी वाटतं. रात्रीचं लॉंग ड्राईव्ह सारखं करतोय आम्ही. थोडंफार जास्ती लांब पण नाही जाते, पण थोडंफार जवळचे 10-15 मिनिटावर काहीतरी खाऊन येऊयात मस्तपैकी. आम्ही डिसाईड केलं की आम्ही फ्रुलाटो खाऊया. इथे आमच्या इथे फ्रुलाटोमध्ये एक चॉकलेट केक मिळतो, कोणाकोणाला माहितीच असेल. तर आम्ही डिसाईड केलं ते खाऊयात, कारण आईस्क्रीम तर खाऊ नाही शकत, मला सर्दी होईल थंडीमध्ये पाऊसमध्ये वगैरे वगैरे. सो बघूयात, तुम्हाला पण दाखवेल कसं असतो फ्रुलाटो. मला खूप टेम्पटिंग होते आज, खूप खाऊ वाटते आज. सो बघूयात, तुम्ही बघू शकता. आम्ही पोहोचलो आता. काय घेऊयात आता? बघू आपण जे मी घेतो ते घेऊयात किंवा तिथे जाऊन डिसाईड करू. चालेल, चल बघूया तिथे. ब्राउनी फज ब्राउनी आलेलं आहे बघा ना, किती छान दिसते. तुम्ही पण बघा, तुम्ही पण खाऊ शकता आमच्यासोबत. आणि आता हे मी पूर्ण संपून टाकते आणि माझ्या नवऱ्याला काहीच नाही मिळत. मला नाही देते आणि बाकी सगळ्यांना बोलू दे. खूपच टेस्टी आहे. मला चॉकलेट खूप जास्त आवडतं. पूर्ण हे लागले, पण छान दिसते तरी पण. हो, मला बोलते व्हिडिओ काढ आणि मला काय देतच नाहीये. चांगलाच प्लॅन करून आली वाटतं या व्हिडिओच्या बाण्याने. की स्वतः सगळं खायचं. बस आता तू पण व्हिडिओ काढ. माझा नाही, स्वतःच काढ. पण आता मी पण खातो. भाई साहब, मला बोलण्यामध्ये गुंतवून ह्याने बघा किती खाऊन गेलाय. मला काहीच नाही ठेवलंय, मारेला मी. आता खाऊन चाललंय मस्त फ्रुलाटो आणि आता घरी चाललोय. मन पण भरलंय, पोट पण भरलंय. आता घरी जाऊन झोपायचं. हॅलो गायज, आज आम्ही बनवतो आहे भरली वांग्याची भाजी आणि चपाती. बघूयात, आम्ही दोघे एकमेकांना हेल्प करत करत बनवतोय. कधी केलं नाहीये, फर्स्ट टाइमच करते. बघूयात कसं होतं. आता याच्यासाठी मी लसूण, खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट वाटून घेतेय. बघूयात, शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर छान होते टेस्ट. त्यामध्ये मी खोबरं, लसूण, हळद आणि लाल मिरची पावडर टाकतेय. हे बघा, मी असे सगळे मसाले वगैरे, शेंगदाण्याचा कूट, कांदा, कोथिंबीर वगैरे हे करून घेतले. आता ह्याला तेल टाकून मिक्स करूया आणि मग नंतर हे वांग्यामध्ये भरूयात. त्यानंतर ना हे असं वांग्यामध्ये मसाला मी भरून घेतलाय, हा वाटलेला मसाला. आणि मग तो आता तेलामध्ये फ्राय करायचा, हा मसाला पूर्ण. पण काय पण बोला, वर्किंग वुमन असू किंवा असं असू, सगळ्यांना घरातलं काम तर हे करावंच लागतंय. ते तर आहे. पण तुझा नवरा मदत करतो की तुला? हा, ते आहे, नवरा मदत करतो म्हणून काय वाटत नाही मला. पण आजकाल सगळेच मदत करतात मुलं. म्हणजे आपण हा, बघतोय पण ना. काय पण बोला, आपली जी जनरेशन आहे ना, तर ती खूप अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे पार्टनरला खूप समजून घेऊन सगळ्या गोष्टी करते. मग ते पैसा कमवणं असो किंवा घरातली कामं असो, हे सगळंच आपण सोबतच करतो.
म्हणजे मला आधी असं वाटायचं की नाही का लव्ह मॅरेजवाले मुलं काम करतात किंवा आणखी कोण, पण आजकाल सगळेच करतात, अरेंज मॅरेजवाले वगैरे पण. हो ते आहे, ते आपल्या जनरेशनचं कधी खूप कधी छान तर आहे. मला असं वाटतं मुलं जास्ती काम करतात मुलींपेक्षा. हं. आहे, मुलं आता समजूतदार झाली आहेत. नाही म्हणजे मुलांना असं जेवण वगैरे कधी काही म्हणजे काही काही लोक बनवतात ना पण छान. एक्झॅक्टली मुलं ना मुलींपेक्षा जास्ती टेस्टी करतात, मला असं वाटतं त्यांच्या हाताला जास्ती चव असते वाटते. मी असं पूर्ण डिश वगैरे नाही बनवली आहे कधी ना जास्ती, पण हेल्प करतो मी. मला काहीतरी कधीतरी खायला ट्राय करेल घालतोस मी. का हां, काहीतरी करून? आधी एकदा दोनदा प्रॅक्टिस करतो. नाही पण प्रतीक ना व्हाईट सॉस पास्ता खूप मस्त करतो. हां, बघूयात आपण कधीतरी ती रेसिपी टाकूयात प्रतीकच्या हातची. चालेल. बस झालं, खूप तेल थोडंसं नाही टाकूयात. खायचं. खूप किती तेल बस. टाकतोयस रे. ठीक आहे, आता ह्याला थोडस जिरे मोहरी टाकून हे वांग फ्राय करायचं. आणि मग ह्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकत? म्हणजे पाणी नाही विचारतोय टाकत, फक्त. ताटामध्ये पाणी ठेवतात शिजवायला. अच्छा. ठीक आहे. खूपच मस्त भाजी झाली, एकदम टेस्टी. बघा किती मस्त चमचमीत भाजी दिसते, खूपच छान दिसते. आता बघूयात, टेस्ट करूयात कशी झाली आहे. नक्कीच कळवेल मी तुम्हाला रिव्ह्यू. चांगली झाली आहे, फर्स्ट टाइमच केली आहे दिसायला तर. आम्ही ना आता पावसात भिजायला चाललोय, खूप जोरात पाऊस येतोय. बघू आता, पण भीती पण वाटतेय की एवढा जोरात पाऊस येतो ना आणि भिजायचं पण मन करतंय. प्रतीक तर नाही बोलतोय भिजायला, आणि मला पण असं वाटतंय की काय करेल मी खाली गेल्यावर, भिजेल का घाबरेल काय माहिती. आता हे खाली गेल्यावरच समजेल. बरं ह्याच्यात तू पाहू शकते, हे तुझ्या एवढंच हाईटला. तिला बोला नाही तुझा नाही रे, नको रे, नाही भिज.